क्रिकेटर जे MS चिंचवलीचे रवी सांबरे, त्यानंतर अजित पाडेकर असेल आणि त्याची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने झटताना दिसते. कारण एखादे कार्यक्रम म्हटलं तर युनिटी तुमची महत्वाची असते, एकत्रित येऊन काम करणं गरजेचं असतं आणि ती एकी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला सामन्याला सुरुवात, पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, उत्तर नव्हतं साहिल ज्युनियर कडे. निर्धाव चेंडून सुरुवात करत असताना यतीश शेलार पॉवर प्लेला. या अगोदरच्या सामन्यामध्ये भरपूर महागडा ठरला होता, मात्र यावेळेला चांगली स्टार्ट. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. ओ प्लेड ऑन, बिग विकेट. या मॅच मधील गोल्डन विकेट साहिल शेख, साहिल ज्युनियरला बाद करण्यामध्ये यश यतीश शेलारला. कम ऑन डीजे. ज्या विकेटची आवश्यकता होती सरस्वती स्पोर्ट खालींग संघाला ते विकेट अखेर यतीश शेलारनं प्राप्त केली आणि नक्कीच निराश पावलं आता मात्र साहिल ज्युनियर महागारी परत. आणि दोन्ही चेंडूची आपण जर हाताळणी पाहिली तर पहिला चेंडू मात्र यॉर्कर होता, त्याच्यावरती साहिलने फक्त सन्मान दिला आणि त्यानंतर प्ले डाऊन झालं, पाहू शकाल इनसाइड एज, आणि चेंडू सरळ स्टॅनवरती जाऊन धडकला. या अगोदरच्या मॅचमध्ये साहिलनं तब्बल 39 धाबा जोडल्या होत्या, म्हणजे मागील सामन्याचा हिरो मात्र या ठिकाणी ठरला 0. यालाच म्हणतात क्रिकेट. आणि सेलिब्रेशन पहा, एखाद्या वेळी ज्यावेळी या विराट कोहलीला एखादा गोलंदाज बाद करतो त्यावेळी मात्र त्या संघामध्ये उत्साह निर्माण होत असतो. तशा प्रकारचं सेलिब्रेशन आपल्याला सरस्वती स्पोर्ट खालींग संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळाला. कारण मित्र म्हणजे शार्क मासा या ठिकाणी गळ्याला अडकला या खालींग संघाच्या. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतो स्वप्नील. तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या संघाला नक्की त्याला सामोरावं लागेल. फुलटॉस आणि मात्र फुलटॉसवरती जबरदस्त प्रहार, चेंडू मिड विकेटला मात्र निघून जातोय. डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये आणि मिळतील एकूण 4 धावा. आपण पाहतोय चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून आला आणि चौकाराच्या साह्यानं संघाच्या धावफलकाला सुरुवाती करत असताना पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर साहिल ज्युनियरची विकेट मिळाली. सर्वात मोठी विकेट प्राप्त केली खरं तर मी म्हणेल या डावातील. यतीश शेलारचा हा बॉल मिसटायमिंग आहे, बॉल हवेमध्ये, मिड विकेटला फिल्डर जज करतोय. झेलची सद्दी कॅच ड्रॉप, बरोबर बॉल खाली पोहोचला होता, मात्र कॅच पकडण्यामध्ये अपयश आणि फलंदाजांनी 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्यात. स्कोर 2 धावांच्या साह्यानं पुढे सरकत असताना धावफलकावरती 6. खरं म्हणायचं झालं तर दोघांमध्ये कॉलिंग झाली नाहीये. आय थिंक शुभमला असं वाटलं की ऋतिक तो झेल पकडेल आणि ऋतिकला असं वाटलं शुभम झेल पकडेल आणि शेवटच्या क्षणाला शुभमनं हाताची उंजल तिथे मात्र उघडली, परंतु त्या ठिकाणी अनुमान चुकीचा होता आणि त्याचमुळे झेल मात्र धर्तीवरती दान झाला आणि जीवनदान तिथे मात्र या ठिकाणी मिळालं. फलंदाज स्वप्नीलला इथे मात्र लिडिंग एज, चेंडू हवेत आणि फाईन बाउंड्रीकडे मात्र चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईनलीकडे मात्र फिल्डर तैनात आहेत आणि सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण गेली. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक चांगली सुरुवात यतीश शेलारच्या वतीने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 वर चांगली स्टार्ट नक्कीच, कारण विकेट भरपूर मोठी या ओव्हरमध्ये प्राप्त केली. इथून आता शानू पुन्हा एकदा बॅक झाल्या संघामध्ये. मला वाटतं या अगोदरच्या सामन्यामध्ये शानू नव्हता, पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ त्याच्याही माध्यमातून आपण बघितला. याही वेळेला चांगला फटका, चांगली सुरुवात, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला आपल्याला. शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहिला आपण आणि शानूने पहिल्याच चेंडूला मात्र नक्कीच फेस केला आणि त्याच्यावरती जबरदस्त या ठिकाणी 4 धावा त्याने वसूल केल्या. म्हणजे इव्हेंटफुल ओव्हर बघायला मिळाली, कारण योगी या ओव्हरमध्ये 2 चौकारी आपण बघितली, विकेटही बघितला, सिंगल आणि डबलही बघितला. म्हणजेच काय तर शानू विदाउट प्रेशर आणि स्वप्नीलने कुठल्या प्रकारचा दबाव घेतलेला नाहीये. जो त्यांचा स्वाभाविक खेळ आहे त्या खेळाला सुरुवात केली आणि संघाची धावसंख्या 11 वर. दोन्ही संघांच्या बाजूने एक बॅलन्स सुरुवात आपण म्हणू शकतो. आणि तसे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर जो प्रेशरला मात्र नक्कीच हँडल करेल तोच एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. आणि त्याच अनुषंगाने मात्र साहिलनं
बाद झाल्यानंतर शानूनं त्याचा मात्र कुठलाही प्रेशर आपल्या किलीवरती घेतला नाही आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार प्राप्त केला आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या गोलंदाज प्रशांत शेलार. इथे मात्र नक्कीच मी या ठिकाणी कौतुक करीन संघनायकाचं की जेवढे आज सामने सरस्वती स्पोर्ट खालील संघाने केले त्याच्यामध्ये क्रमवारीमध्ये कुठल्या प्रमाणे चेंजेस पाहायला मिळाला नाही. पहिल्या षटक यतीशने आता दुसरा षटक प्रशांत, त्यानंतर आपण निखिलला पहिला आणि स्लॉग ओव्हरमध्ये ऋतिकचा वापर केला गेला. म्हणजे विनिंग जे कॉम्बिनेशन आहे ते त्यांनी सातत्य टिकून ठेवलं या पूर्ण दिवसभरामध्ये. हो, कुठेतरी वेळ दिला कारण बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्या संघामध्ये नवोदित खेळाडू आला त्याला एक संधी देतात, तिथे तो फ्लॉप झाला की पुढच्या मॅचला त्याला ड्रॉप करतात. मात्र माझं एकच म्हणणं असेल की तुम्ही जर एखादा नवोदित खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करता तर त्याला वारंवार किमान 4 संधी द्या, 4 मॅचेसमध्ये त्याला चान्स द्या, तेव्हा तो कुठेतरी इम्प्रूव्ह होईल आणि तेव्हा कुठेतरी तुमच्या संघाला एक नवोदित खेळाडू मिळेल. आणि तसंही या सत्रामध्ये जे नवोदित खेळाडू आहेत ते मात्र नक्कीच इम्प्रेस कामगिरी मात्र प्रत्येक संघाच्या माध्यमातून करत आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र पाहू शकाल थोडंसं फ्लॅटेड डिलिव्हरी आणि पाहू शकाल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झालाय. तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाल्या आणि हेच वैशिष्ट्य आहे प्रशांत की तो वारंवार चेंडूला मात्र फ्लॅट देत असतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल एकाच ॲक्शनमध्ये ऑफ कटर लेग कटर तो मात्र चेंडू हाताळत असतो आणि हा चेंडू थोडासा फ्लॅट येत होता आणि त्याच्यावरती 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकावरती 13 लागली आणि प्रशांतच्या पहिल्याच बॉलवर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. भागीदारी करण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंमध्ये सुरू आहे आणि तो चांगला प्रयत्न सध्या तरी आपण म्हणू शकतो. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, थर्डमॅनला फिल्डर उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. पुन्हा प्रशांतच्या माध्यमातून आपण कंट्रोल पाहतोय. अडकीचं कारण साहिल ज्युनियर बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी गोलंदाजामध्ये सुद्धा मात्र थोडीशी एनर्जी आपल्याला पाहायला मिळाली. कारण आजच्या दिवसामध्ये साहिलने सुद्धा खूप छानपैकी बॅटिंग केली होती, परंतु आता शानू आणि स्वप्नील आपल्या संघाला मात्र कुठेतरी आज सावरण्याचा प्रयत्न करतात आणि एक छोटीशी पार्टनरशिप आता मात्र दोघांमध्ये डेव्हलप होताना आपण पाहतोय. आणि ती पार्टनरशिप आता मात्र या ठिकाणी कदाचित जर पुढे तुम्हाला घेऊन जायचं असेल तर मात्र सातत्याने मात्र तुम्हाला चांगला खेळ येणाऱ्या काही चेंडूंवरती करावा लागेल. प्रशांत पुन्हा एकदा ओहो पहा यॉर्करचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच छोट्या बाकलीचा तिथे मात्र वापर केला. जणू काही एखादा शॉर्टपिच चेंडूचा किंवा बाउन्सर चेंडूचा मात्र त्या ठिकाणी वाट पहिली असावी शानून, परंतु फुलर लेंथ डिलिव्हरी होती आणि त्यानंतर पाहू शकाल एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. कारण चांगली फिल्डिंग शॉट मिड विकेटला मात्र आपल्याला पाहायला मिळाली. हो, कुठेतरी स्वतःला वाचवावं लागलं. खरं तर रेडी होता तो अकोट टप्प्याच्या चेंडूसाठी, मात्र शेवटच्या क्षणाला बॉल फ्लायटेड आला आणि पुढच्या लेंथवर आला आणि त्याला त्याचा स्ट्रोक मात्र चेंज करावा लागला. प्रशांत पुन्हा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट स्विंग अँड अ मिस. चांगली बॉलिंग पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर असेल. धावफलकावरती 15 धावा आहेत. दबाव कमी करण्यासाठी एक मोठा फटका शोधावा लागेल. चौकार किंवा षटकारीतून एखादा जर आला तर मी म्हणेल पुन्हा फलंदाजांवरचा दबाव कमी होऊ शकतो. आणि तो प्रयत्न आय थिंक स्वप्नीलच्या माध्यमातून इथे नक्कीच केला जाऊ शकेल. ज्या अनुषंगाने तो मात्र सासपट थोडा या षटकामध्ये खराब चेंडू फुल टॉस त्याच्यावरती लॉंग ऑन वरती फेकण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑन वरती यतीश शेलार तिथे उपस्थित होते आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन सरळला विसावतोय आणि या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना एच.जी. स्पोर्ट ढोले संघाला स्वप्नील बॅक टू द डगआउट. ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र जेव्हा लोवर फुल टॉस बॉल येतात तेव्हा अशा प्रकारचे हाय बॅकलिपनं स्ट्रोक खेळणं डिफिकल्ट असतं. उद्या बघा बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करा. जय बजरंग खालिंग आणि त्यांच्या विरोधात MS चिंचवली, अर्थातच आयोजक संघ तुम्हाला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दुसरा सामना आई एकविरा भादानेच्या विरुद्ध आई एकविरा झुपाडा. हे जे 4 संघ आहेत या 4ही संघांनी जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती हजर राहा. प्रशांत पुन्हा वळतोय. इथे फुल टॉस आहे, टर्न केलाय. पंचांचा बीवर नो बॉलचा इशारा. वेस्ट साइड हाय फुल टॉस. 1+1 2 धावा इथे मिळाल्या. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना 17 वर. खरं तर आता टीव्ही अंपायरकडे ही मागणी करण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड पंचांनी तर नो बॉल घोषित केलं, मात्र आता टीव्ही अंपायरकडे त्याची शहानिशा केली जाईल. नो आहे की फेअर आहे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. इट्स नो बॉल आणि जो पंचांचा ऑनफिल्ड पंचांचा निर्णय होता तो योग्य आहे असं आपल्याला नक्की टीव्ही अंपायरनं देखील सांगितलंय. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत 17 धावा. या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. शानूच्या बॅटमधून एक चौकार आलाय,
मात्र आणखी एखादा मोठा फटका आता मुक्तपणे खेळण्याची संधी त्याच्याकडे असेल. आणि पाहूया तो मोठा फटका मात्र या फ्री चेंडूवरती पाहायला मिळेल का. फटका तर नक्कीच त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही. फाईन लेगकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, त्याचा उद्दिष्ट होता, परंतु इलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही आणि त्याच अनुषंगाने 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केला. परंतु येथे मी तर म्हणेन की आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची मात्र तिथे चूक पाहायला मिळाली, कारण संत गतीने ते चेंडूवरती पोहोचले आणि त्याचमुळे जास्त वेळ दोन्ही फलंदाजांना तिथे मात्र मिळाला आणि या एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना एकूण धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 19. चांगली गोलंदाजी आपल्याला प्रशांतच्या वतीने पाहायला मिळाली, एक सफलता त्याने प्राप्त केली आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्या. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. जे ग्रामसेवक आहेत दिलीप जाधव साहेब, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मला आठवतं डीडी स्पोर्टच्या मैदानावर एक तुफानी खेळ दिलीप जाधव यांच्या माध्यमातून मी बघितला होता, APL डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग मध्ये. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि तसंही क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकत नाही, कोणी वंचित राहू शकत नाही. असा क्रिकेटचा खेळ, सर्वांना वेळ लावणारा हा खेळ इथं मात्र या ठिकाणी आपण अनुभवतोय. विद्यमान उपसरपंच चषक 2024 सन्माननीय गिरीदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी धामणगावच्या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निखिल आणि सामना करेल आता मात्र यंगस्टार फैजान. याच्याकडे सुद्धा मात्र खूप चांगला टॅलेंट आहे. अनेक स्पर्धेमध्ये फैजानची आपण फलंदाजी पाहिलेली आहे. पाहू शकाल पहिला चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगवान चेंडू होता आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. आणि आज भूषण शेलारने सुद्धा मात्र इम्प्रेस केला या इष्टांच्या पाठीमागे जे कार्य त्याचे आपण पाहिलेलं आहे अतिशय चांगल्या प्रमाणे. हो, असं म्हटलं जातं ना की जेव्हा क्षेत्ररक्षण करत असताना जवळपास 50% काम यष्टीरक्षक पूर्ण करत असतो. मग तुमची फील्ड सेटअप असेल, बॅटरची पोझिशन असेल, त्यानंतर गोलंदाजाच्या इन्स्ट्रक्शन्स असतील, त्यामुळे यष्टीरक्षकाचं काम हे भरपूर महत्त्वपूर्ण राहिलं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तसं एसटी रक्षकाचा आपण जर विचार केला तर भूषण शिलारकडे मात्र भरपूर अनुभव आहे, परंतु या ठिकाणी लॉंग ऑफची बाउंड्री क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता फैजाननं, परंतु तो प्रयत्न फसला गेला आणि लॉंग ऑफ कडे मात्र त्या ठिकाणी प्रशांत पकडला हा झेल आणि समाप्त होतोय फैजानचा खेळ. ला मोठा डाव साकारता आला नाहीये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू गोलंदाजी सध्या निखिल करतो आणि निखिललाही सफलता मिळाली आहे. म्हणजे प्रत्येकी गोलंदाज आज यश प्राप्त करताना दिसला. पहिल्या षटकामध्ये यतीशला यश मिळालं, सेकंड ओव्हरमध्ये प्रशांतने सफलता मिळवली आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय निखिल ही यश संपादित करत असताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय, मिराज एंटर झालाय. अजून मी म्हणेल सिरताजचं येणं बाकी आहे. तो एक चांगला ओपनर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु थोडंसं क्रमवारीमध्ये या ठिकाणी आपल्याला चेंजेस पाहायला मिळाले, कारण विकेट्स मात्र या ठिकाणी स्वस्तात एका पाठीमागे एक बाद झाले गेले आणि त्याचमुळे आता मात्र शिरताला थोडा वेळ तिथे मात्र थांबवलं गेलं आणि इथे मात्र पाहू शकाल मिराजची विकेट सुद्धा धोक्यात आहे. चेंडू हवेत केलाय, शॉर्ट फाईलचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला आहे, त्याने पकडला झेल आणि शानू पहान किती निराश आहे. ज्या अनुषंगाने खेळ तिथे मात्र सुरू होतोय. आतापर्यंत 4 गडी या ठिकाणी गमावले डोले संघानं. हो, एकाही बॅटरला चांगली साथ देता आली नाहीये शानूची. आपण पाहतोय संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 19 आणि हा दुसरा खरं तर लगातार खेळाडू बाद केला निखिलनं. एकंदरीत आतापर्यंत आपण विचार केला तर 4 खेळाडू बाद झालेत 19 धावा धावफलकावरती असताना. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय सोहेल शेख. शानूला आता सोहेल चांगली साथ देणार का? आणि तसं या डावाचा विचार केला तर शानूनं आतापर्यंत फक्त 3च बॉल फेस केलेत आणि 3 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. म्हणजे कुठल्याही फलंदाजा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्येक फलंदाजाने मोठे फटकेच केल्याचे प्रयत्न केले आणि त्यामुळे त्यांनी मात्र विकेट्स आपले गमावले. आणि निखिलला आतापर्यंत आपण जर विचार केला तर एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. विकेट हॅट्रिक वरती आहे, फटका हवेत आहे, लॉंग ऑफ कडे प्रशांत शेलार आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय होतोय. 6 धावांसाठी हा षटकार.
लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक 6 रन. हा सिक्सर पाहायला मिळाला. बरोबर हाफ ऑलिव्हर घेत असताना सोहेलनं षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 25 धावा 25 रन्स. लगातार 2 विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की थोडासा संयमी खेळ पाहायला मिळणार का. मात्र सोहेलला ठाऊक आहे की इथून पुढे आता फार कमी बॉल आहेत आपल्याकडे आणि त्या कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स आपल्याला बनवायचे आहेत आणि त्याच अनुषंगानं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना सोहेलनं षटकार खेचलाय. परंतु एक क्षण असं वाटलं होतं की सोहेलचे विकेट्स कुठेतरी धोक्यात आहे, परंतु ज्या दिशेने वेगाने वारे वाहत आहे त्या वाऱ्याची सुद्धा मात्र त्या फटक्याला साथ मिळाली आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला 6 धावांसाठी. निखिल पुन्हा एकदा आता मात्र ऑन साईडला टर्न केला, फुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग तिथे मात्र चांगली स्टॉपिंग पाहायला मिळाली. जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या. परंतु जे सोहेलने फटके खेळलेले आहे समीर, की त्याचा कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी द्विगुणित होईल त्यात काही शंका नाहीये. हो डेफिनेटली, कारण सोहेलला फार कमी वेळेला संधी मिळते बॅटिंग करण्याची आणि आज कुठेतरी चान्स त्याला मिळाली आणि तो आता पुन्हा त्या संधीचं सोनं करत असताना धावसंख्या 27 वर हळूहळू फायटिंग टोटलकडे वाटचाल केली जाते यात शंकाच नाहीये. आणि मी म्हणेल इथून जर 40 पर्यंत गेला धावफलक तर फाईट करण्याची क्षमता आहे एसजी स्पोर्ट ढोलेच्या गोलंदाजांमध्ये आणि तोच पर्यंत इथून करावा लागेल. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त फटका काऊ कॉर्नरच्या दिशेनं शत्रक्षक पाठलाग करतात, परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये असतील. हा दुसरा विकेट सोहेलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. नहीं चले लेकिन सोहेल चलते हुए. जबरदस्त धमाकेदार बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 33 धावा. हा रिप्ले तुमच्या समोर. बरोबर काउच कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर त्या बॉलला भिरकावून दिलं होतं. 6 धावा इथे प्राप्त केल्या. 3 चेंडूंचा सामना केलाय सोहेलने आणि 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. खूप चांगली बॅटिंग. जबरदस्त खेळ सोहेलच्या वतीने आपण पाहतोय. या सानूला मात्र तो चांगली साथ देतोय. या आतापर्यंत 4 गडी नक्कीच या ठिकाणी या स्वस्तात गमावले. 4 गड्यांपैकी आपण जर पाहिले तर 2 फलंदाज शून्यावरती बाद झाले, 1 फलंदाज एका धावेवरती बाद झाला आणि 1 फलंदाज 2 धावसंख्येवरती बाद झाला. परंतु शानू आणि सोहेल आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ प्रस्थापित करतायत. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि जवळपास 11च्या सरासरीने इथे धाबा इथे मात्र पाहायला मिळतायत. आणि ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे जर त्याच अनुषंगाने जर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जर आल्या तर किमान आपल्याला 40-45 पर्यंत नक्कीच आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळू शकेल. हो डेफिनेटली, आणि 40च्या वर जर आकडा गेला तर मात्र मॅचला मजा येणार आहे. कारण इव्हनिंग सेशन आणि बघा आपण बऱ्याचदा पाहिलं इव्हनिंग सेशन खरं तर फलंदाजांसाठी सर्वत्रच कुठेही असू द्या सर्वात आवडतं सेशन सत्र कोणतं असेल फलंदाजांसाठी तर ते असतं सायंकाळचं. कारण तेव्हा वारेही सोसायटीचे सुटलेले असतात आणि त्याचा कुठेतरी फायदा होत असतो फलंदाजांना आणि तो फायदा आता इथे फलंदाज उचलतात. मात्र इथून आता गोलंदाजी करण्यासाठी ऋतिक आलाय. ऋतिकनं आज पूर्ण दिवस गाजवला. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, एकच नाव चर्चेत राहिलं ते म्हणजे ऋतिक. तो आता गोलंदाजी करण्यासाठी आला. स्ट्रायकिंग एंडला सानू असेल. धावसंख्या 33 वरती आहे. चांगला पलटवार केला सोहेल शेखच्या माध्यमातून. चला जास्त वेळ आपण घेऊ नका, तुम्हाला लगेचच खेळ या ठिकाणी सुरुवात करायची आहे. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी शेवटच्या षटकाचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. फटका हवेत केला आणि डीप मध्ये फिल्डर होते झेल ड्रॉप. दुहेरीचा प्रयत्न होता सोहेलच्या वतीने, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नाकारला गेला. 1 धाव पहिल्या चेंडूवरती ऋतिकने खर्च केली. धावफलकावरती 34 धावा लागल्या गेल्या. परंतु एक क्षण असं वाटलं होतं की मात्र शानूची विकेट धोक्यात आहे, परंतु त्या ठिकाणी चुकीचं क्षेत्रक्षेप पाहिलं आपण. आय थिंक शुभम होता त्या ठिकाणी, स्वतः संघनायक आहे आणि त्याच्याकडनं ही चूक पाहायला मिळाली. हो कॅचेस पकडाव्या लागतील तुम्हाला, कारण तुम्ही या लेवलचं क्रिकेट खेळताय तर तुम्हाला क्षेत्ररक्षण हाय क्वालिटी हाय स्टँडर्ड करावं लागेल. ऋतिकचा हा फुल टॉस होता. ऑन ड्राईव्हचा फटका मिड ऑनला फिल्डर रनआउटची संधी. इथे एक बघा डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न होता, भरपूर दूर होता बॅटर आणि अखेर एक धाव सोरटी पूर्ण केली आहे. सोहेलनं धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना 35 वर 35 रन्स. मी तर म्हणतो की डायरेक्ट हिट करण्यापेक्षा जर तुम्ही गोलंदाजाच्या हातामध्ये तरी चांगली फेक केली असती तरी सुद्धा मात्र चित्र आपल्याला काहीतरी वेगळे पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. आणि त्याचमुळे या दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत खेळपट्टीवरती आपण पाहतोय. हो नक्कीच, कारण बराच दूर होता फलंदाज. वेल होती त्या क्षेत्ररक्षकाकडे, तो इझिली गोलंदाजाकडे थ्रो देऊ शकला असता आणि तिथूनही फलंदाजाला बाद करू शकला असता. मात्र डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटमध्ये आणि जर आणि तरला जागाच नाहीये. जे घडलं, जे घडून गेलं, होऊन गेलं
ते होऊन गेलं, त्याला बदलता येणार नाही. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे चांगला वेग होता, वेगवान चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ऋतिकच्या माध्यमातून. शफल होऊन या ठिकाणी कुठेतरी ऑनसाईडला हुक करण्याचा प्रयत्न शानूचा होता, परंतु तो प्रयत्न फसला गेला. आणि नक्कीच फलंदाजी शैली पाहिल्यानंतर या ठिकाणी ऋतिक गोलंदाजी मात्र या ठिकाणी साकारतोय. हो, पाहू शकाल पुन्हा एकदा मात्र तो स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता आणि त्याचमुळे पाहू शकाल शॉर्ट फाईनकडे मात्र चेंडूला चांगल्या प्रमाणे फेल केले गेलं. पंचांचा लेग बायचा इशारा, अवंतर धाव. आणि स्लॉग षटकामध्ये काय सुंदर ऋतिकची कामगिरी आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळले आणि सिंगलच्या वतीने धाबा तिथे मात्र त्याने खर्च केला एकूण 3. 2 चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या इनिंग मधील आणि सांघिक धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर 4 गडी बाद एकूण धावफलकावरती धाबा लागल्या गेल्या 36. जबरदस्त भेदक गोलंदाजी, पूर्णपणे फलंदाजाला रीड करून या ठिकाणी गोलंदाजी करण्यात येते. मॅच्युरिटी पाहायला मिळाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सामना करेल सोहेल. यॉर्कर लेन, उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. ब्रह्मास्त्र क्रिकेट मधील कॅन्सर. यॉर्कर लेन त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणखी एक डॉट. वॉट बॉलिंग, परफेक्टली वाईट यॉर्कर लेत होते त्या ठिकाणी आणि जागेवरूनच मात्र सोहेलनं खेळण्याचा प्रयत्न केला. आणि मित्र म्हणे की ज्या अनुषंगाने गोलंदाजी आज सरस्वती स्पोर्ट खाली संघाची आपण पाहिली, नक्कीच संघटना सुद्धा या ठिकाणी थोडासा संतुष्ट असेल, समाधानी असेल ज्या अनुषंगाने त्यांनी खेळ तिथे मात्र या ठिकाणी दाखवला. पाहू शकाल जागेवरूनच मात्र या ठिकाणी ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु डीप कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर तैनात. शेवटच्या चेंडूवरती पाहू शकाल धुरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी सरस्वती स्पोर्ट खाली संघाला 4 षटकांच्या खेळामध्ये 38 धाबांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय सुंदरजी पाटील आणि त्यांच्या समवेत निलेशजी चोरगे यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांची काल सुद्धा मात्र उपस्थिती आम्हाला चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली आणि आज सुद्धा त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि काही सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. सन्माननीय ग्राम विकास अधिकारी अर्थात ग्रामसेवक सन्माननीय दिलीपजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय आणि ह्या सन्मान करण्याची विनंती मी माजी सरपंच महेशजी पाटील आपल्यास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ग्राम विकास अधिकारी अर्थात दिलीपजी जाधव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. नक्कीच खूप चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि क्रिकेट प्रति त्यांचं प्रेम, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. उपसरपंच चषक चिंचवली 2024 MS स्पोर्ट चिंचवलीच्या वतीनं तुम्ही हा क्रिकेटचा बिग शो पाहताय आणि त्या आलेल्या तमाम मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर आजच्या दिवसाला आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. दुसऱ्या इनिंगला मात्र या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे. 4 षटकांची समाप्ती नक्कीच पहिल्या इनिंगची झालेली आहे. 37 धाबा प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी एसजी स्पोर्ट डोळे संघानं उभारले आणि 38 धाबाचा पाठलाग करण्यासाठी सरस्वती स्पोर्ट खाली संघाची सलामीची जोडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रशांत शिलार आणि शुभम त्याच्या सोबतीला आपण पाहतोय. थोडंसं चेंजेस पाहतो आपण सलामी वीरांमध्ये, कारण या अगोदर यतीश आणि आपण पाहिलं असेल ऋतिकचा नक्कीच त्या ठिकाणी आपण सलामीवीर म्हणून खेळाडू पाहिले होते.
किंवा यतीश किंवा शुभम ही जोडी आपण पाहत होतो, परंतु या सामन्यामध्ये यतीशला मात्र थोडा वेळ थांबवलं गेलं आणि आता मात्र प्रशांतला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. आणि पाहूया सुरुवातीच्या ओव्हरमध्ये मात्र प्रशांत कशा प्रकारची कामगिरी करेल. आणि पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज साहिल ज्युनियर. हो, पहिला चेंडू आपण जर पाहिला तर लेग स्टिकच्या खूपच बाहेर होता आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न प्रशांत शिलारनं केला, परंतु पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला की हा स्वेअर चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव तिथे मात्र खर्च केली या पहिल्या चेंडूवरती साहिलनं. खास करून तुम्हाला अतिरिक्त ज्या धावा ज्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी कंट्रोल फुल गोलंदाजी करावी लागेल, कारण लक्ष अगोदर तुम्ही छोटं उभारलाय. हो, इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग शॉट लेग लॉंगकडे पाहू शकाल. पहिली धाव बॅटच्या स्वरूपात प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्वतःचं त्यांनी खातं उघडलं. संघटित धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचली. हा षटक फार महत्वाचा असेल, खास करून साहिलचं. साहिलने मात्र या ठिकाणी इकॉनॉमिकली गोलंदाजी केली किंवा एखाद दुसरा विकेट त्यांनी जर प्राप्त केला तर मॅचमध्ये मजा येऊ शकते. जर पहिल्या ओव्हरमध्ये 10+ धावा जर इथे जोडल्या गेल्या तर मात्र या मॅचमध्ये कमबॅक करणं खूपच कठीण असेल एच.डी. स्पोर्ट ढोले संघाला. हो, डेफिनेटली नक्कीच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल. जेव्हा तुम्ही अंडर 40 पेक्षा कमी धावा वाचवत असता तेव्हा पॉवर प्लेमध्ये कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचे असतात आणि तो प्रयत्न साहिलला करावा लागेल. प्रशांत आणि शुभम ही जोडी तुम्ही पाहताच सध्या मैदानामध्ये 38चं टार्गेट चेस डाऊन करण्यासाठी. जो जिंकणार तो सुपर 3 मध्ये प्रवेश करणार. काल जय गणेश वाफाले बी संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश निश्चित केला. चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा गॅप इथे मिळालाय. फिल्डर प्रयत्न करतोय, बॉल थांबणार नाही, सरळ निघून जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. पहिला चौकार सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासाठी शुभमच्या बॅटमधून. देखील असतात आय थिंक चेंडू त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकले असते, परंतु पायांचा वापर अर्थात फुटबॉलच्या खेळामध्ये केला जातो आणि तोच वापर त्या ठिकाणी स्वप्नीलने केला आणि त्याचा भुर्दंड मात्र त्याच्या संघाला आता भोगावा लागू शकेल. चौकार तिथे शुभमच्या बॅटमधून पाहिला आणि संघाने धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय बिनगडी बाद 6 धावा. जेव्हा तुमच्याकडे कमी रन्स असतात वाचवण्यासाठी तेव्हा हाफ चान्सेस मध्ये कन्वर्ट कराव्या लागतात. मात्र यावेळेला थोडीशी मिस्टेक झाली. फिल्डरकडनं चौकार तिथे आला. स्विंग अँड मिस, फाईन बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळणार होता. चांगल्या चेंडूच्या हाताळणी केली साहिलनं. आज बॅटिंगमध्ये थोडासा नाराज केलं त्यानं, मात्र आता गोलंदाजीमध्ये तो पुन्हा पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय. बडे मॅच के खिलाडी, मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी मात्र गाजवलेल्या आहेत, परंतु आता मात्र या ठिकाणी एक छोट्याशा लक्षाचा मात्र त्या ठिकाणी संरक्षण करण्याचा तो प्रयत्न करतोय. हो, फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकाल मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जातोय. स्वप्नीलला टाटा बाय बाय केला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्यांदा त्या दिशेनं चौकार पाहायला मिळाला. यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. स्वेअर मारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहताय 11 धावा. प्रत्येक ओव्हर मागे योगी पाटील ज्या रन्स अपेक्षित आहेत, गरजेच्या आहेत, त्या रन्स आता जोडण्याचा प्रयत्न सध्या दोन्ही सलामीवीर करताना. चांगली सुरुवात मित्रमंडळी या ठिकाणी या सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाची खास करून शुभमनं शुभ सुरुवात करून दिली. हाफ ट्रेकर खराब लेट होती, त्याच्यावरती बरसला शुभम आणि पाठवला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. मध्ये बॉलच्या लाईन मध्ये येऊन हुक केलं होतं आणि सर भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार तुम्ही पाहताय. पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी मॅचचा रिझल्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न शुभमचा पाहायला मिळाला. प्रत्येक मॅच मध्ये एक वेगवेगळा बॅटर इथे उदयास येताना दिसलाय खालिंग संघाकडनं. वन्स अगेन स्टँड अँड डिलिव्हर्ड. भिरकावून दिले बॉलला लॉंग ऑनच्या बाहेर. अनदर यूज इट सिक्सर.
समीर पाहिले क्रिकेटचा खेळ तुम्ही एका खेळाडूवरती अवलंबून राहणार नाही. जर तुमची सांघिक कामगिरी जर चांगली झाली तर तुम्ही एखादी स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ प्रस्थापित करू शकता. आणि आजचा आपण खाली संघाचा विचार केला तर 23 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या 15 धाबांची आवश्यकता आहे. एका मॅचमध्ये तुम्ही पाहिले असेल की ऋतिकने चांगला खेळ प्रस्थापित केला. त्यानंतर आपण दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर सारंगनं खूप चांगला खेळ प्रस्थापित केला. आणि या महत्वाच्या मॅचमध्ये पहा शुभम शुभ सुरुवात आणि काय जबरदस्त खेळ तो प्रस्थापित करतोय. म्हणजे आज सांघिक कामगिरी खाली संघाची चांगली पाहायला मिळाली. टीमवर्क मेक अ ड्रीम वर्क. सांख्यिक कार्य तुमची स्वप्न पूर्ण करेल. आणि नक्की तुमचं स्वप्न काय आहे तर आज MS चिंचवलीची उपसरपंच ट्रॉफी जिंकायचं. आणि तो स्वप्न आज मी म्हणेल उरास बाळगून इथे खेळ साकारत असताना चांगला खेळ साकारला. पूर्ण दिवसभरामध्ये विवेक शेलारच्या अनुपस्थितीमध्ये महत्वाचं म्हणजे आज सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ खेळतात. यावेळेला चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा पार येतोय हा खणखणीत चौकार. मात्र भावनांची मात्र या ठिकाणी खेळ सुरू आहे आणि दोन्ही बाजूने आता मात्र आग लागली आहे. ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये ती आग तुम्हाला विझवावी लागेल. अन्यथा मात्र हा सामना तुमच्यापासून खूपच दूर जाऊ शकेल. वर्चस्व पूर्णपणे खाली संघाचा आपण पाहतोय. 11 धावींची आता मात्र आवश्यकता आहे आणि त्यासाठी 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करत असताना आता सरस्वती स्पोर्ट खाली संघ परंतु या ठिकाणी पहिली सफलता प्राप्त केली. गोलंदाज शानूनं पलटी शॉट करण्याचा प्रयत्न प्रशांतनं केला आणि सरळ जाऊन चेंडू एस्टॅनवरती धडकलाय. आणि प्रशांतला आता मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का पहिले विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर बोल्ड स्वरूपामध्ये बरोबर दोन्ही पायांच्या मधनं बॉल ऑफस्टंपला उखडणारा पाहायला मिळाला. शानूकडे वेग आहे आणि वेगामध्ये बीट झाला बॅटर आपण पाहतोय. विकेट प्राप्त करत असताना 27 वर पहिला धक्का लागलाय. खूप चांगली भागीदारी म्हणजे जवळपास आता रिझल्ट येत चाललाय. सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ. काल सुद्धा तुम्ही पाहिलं असेल अंडर-19 ची पहिली सेमीफायनलची लढत साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया. काय जबरदस्त कामगिरी त्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपल्याला अंडर-19 इंडिया संघाची पाहायला मिळाली आणि अंतिम फेरी मात्र त्या संघानं गाठली. आणि आता मात्र आजचा दिवस पाहूया कुठल्या संघाच्या नावावरती जाईल. सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ पाहायला मिळतोय. 32 ला 4 अशी स्थिती होती. काल मात्र कमालीचा खेळ कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 95 धावांची एक विस्फोटक 96 धावांची विस्फोटक इनिंग कॅप्टनच्या माध्यमातून आपण बघितली. आणि अखेर विश्वचषक अंडर-19च्या फायनलमध्ये भारत आता एंटर झालाय. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण पाहतोय त्याच संघाचा हिस्सा राहिला आपला भूमिपुत्र प्रेम देवकर डोंबिवली सुपुत्र. आणि आता मात्र या ठिकाणी शानू मात्र पाहूया एखादा चमत्कार करेल का. चौकार आल्यानंतर त्याने विकेट्स प्राप्त केले आणि या ठिकाणी पहा पॅडल स्वीप. कुठल्या प्रमाणे ताकदीचा वापर केला नाही फक्त दिशा दाखवल्याने चेंडू फाईन बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. नजाकत होती पॅडल स्वीप. हा रिप्ले तुमच्या समोर पूर्णपणे आपण पाहतोय. टायमिंग फक्त केलं जस्ट टायमिंग आणि बॉलला सरळ पाठवलं आपण पाहतोय फाईन बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार. क्लासिकल क्रिकेट बघायला मिळालं आज. सर्वच्या सर्व खेळाडूंकडनं आज आत्मविश्वासाने महत्वाचं म्हणजे खेळताना दिसले. 31 वर धावफलक जाऊन पोहोचले. इथून आता 7 धावांची आवश्यकता. पलटी शॉट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. विकेटच्या बाहेर बॉल पीस झाला आणि या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. 32 धावा 6 ची गरज. आता इथून संधी आहे इथेच सामना फिनिश करण्याची. आज दिवसभर पाहिलं तर एच.जी. स्पोर्ट डोळे संघानं खूप छानपैकी खेळ केला परंतु शेवटच्या सामन्यामध्ये थोडंसं निराशजनक कामगिरी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. फिरी चेंडू बॅटची एज आणि एसटी रक्षकांना मात्र नक्कीच झेल ड्रॉप झालाय. परंतु झेल जरी झाला असता तरी सुद्धा मात्र फलंदाज नाबाद तिथे असता परंतु एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि पाहू शकाल या सिंगलच्या वतीनं धावसंख्या आता मात्र या ठिकाणी पोहोचतोय 33 या आकड्यावर. 5 धाबांची आवश्यकता. चेंडूची संख्या अजून भरपूर शिल्लक आहे. दुसरा षटकाचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी प्रगतीपथावर सुरू आहे. जणू काय याच ओव्हरमध्ये मात्र सामना फिनिश होईल की नाही आणि तो प्रयत्न शुभम करेल का पाहूया. अकुटा पता चेंडू ऑन साइडला फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. हा विजयाचा शंखनाद करणारा षटकार आलाय आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय सरस्वती स्पोर्ट खालिंग. कॉंग्रॅच्युलेशन यतीश शिलार आणि कंपनी. हार्ड लक एच.जी. स्पोर्ट डोले.
या सामनावरील पुरस्कार मी या सुंदरजी पाटील यांना विनंती करतोय की सुंदरजी पाटील आपल्या शुभास्ते आपण जे आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण या ठिकाणी वितरित करूया. माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे आपल्यापासून रजा घेत आहोत. उद्या टिक सकाळी उद्याच्या शेड्यूलला 9 वाजता आपण सुरुवात करणार आहोत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट अँड जय श्री